हरिद्वार आणि केदारनाथच्या मार्गावर उभे आहोत. सकाळी जवळपास 7:30 वाजता आम्ही हरिद्वार सोडलं होतं आणि या ठिकाणी नाश्त्यासाठी थोडा वेळ थांबणार आहोत आणि इथून पुढे ओखीमठला जाणार आहोत आणि तिथे भगवान शिवांचं दर्शन घेणार आहोत. तर चला थोडा वेळ नाश्ता करू आणि पुढच्या यात्रेला प्रारंभ करू. बद्रीनाथ हरिद्वार हायवेवर असे छोटे मोठे हॉटेल्स आहेत जेथे आपण न्याहारी करू शकतो. आम्ही भरपेट न्याहारी करून पुढे मार्गस्थ झालो. थोड्याच वेळात देवप्रयाग येथे येऊन पोचलो. देवशर्मा ऋषींनी येथे भगवान विष्णूंची तपस्या केली होती, म्हणून या ठिकाणाला देवप्रयाग असे म्हणतात. नमस्कार. आपण आता प्रवासामध्ये पुढे आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत या ठिकाणाचं नाव आहे देवप्रयाग. या देवप्रयागाच्या ठिकाणी बद्रीनाथमधून आलेली जी अलकनंदा नदी आहे आणि गंगोत्रीमधून आलेली भागीरथी नदी, या दोन नद्यांचा संगम होतो आणि याच नदीला पुढे मग गंगा या नावाने ओळखलं जातं. अलकनंदेचे विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग असे पंचप्रयाग आहेत. त्यापैकी देवप्रयाग हे या पंचप्रयागांपैकी सर्वात शेवटचे प्रयाग आहे. स्कंद पुराणानुसार त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी ब्रह्महत्येच्या दोषमुक्तीसाठी येथे तपश्चर्या केली आणि श्री विश्वेश्वर शिवलिंगाची स्थापना केली. देवप्रयाग जवळ निसर्गाला अनुभवा, शांती प्राप्त करा आणि मग गंगा माते की जय असे म्हणून पुढील प्रवासाला सुरुवात करा. या प्रवासातील पुढचे स्थळ म्हणजे धारी देवी मंदिर. हे मंदिर उत्तराखंडमधील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे, जे अलकनंदा नदीच्या काठावर श्रीनगर आणि रुद्रप्रयाग यांच्यामध्ये स्थित आहे. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. अलकनंदा नदी आणि तिच्या पात्रात बांधलेले हे मनोरम मंदिर पाहून फोटो काढण्याचा मोह आवडत नाही. अत्यंत विलोभनीय दृश्य पाहून आपल्या मनाला भुरळ पडते. या देवीला उत्तराखंडाची रक्षक देवी असे देखील म्हटले जाते. 4 धामांची रक्षा करणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे आणि म्हणूनच तिची या ठिकाणी पूजा केली जाते. हरिद्वार वरनं प्रस्थान केलेलं आहे आणि मधून देवप्रयाग पाहत पाहत आम्ही आता या धारी देवी मंदिराच्या जवळपास येऊन पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात दर्शनासाठी या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. आपण पाहू शकता अलकनंदा नदी आणि या नदीच्या विशाल अशा पात्रामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. ही देवी देवीच्या 108 शक्तिपीठापैकी एक आहे. चहूबाजूने उंचच उंच डोंगर, डोंगरामधून वाहणारे अलकनंदेचे पात्र, सभोवताली हिरवागार निसर्ग आणि मधोमध धारादेवी मंदिर. अगदी स्वर्गीय सुखाचा अनुभव.
5 ते 10 मिनिटं चाललो की आपण सुंदर अशा मंदिर प्रांगणामध्ये येऊन पोहोचतो. पुढे थोड्या पायऱ्या चढून आपण मुख्य मंदिरापर्यंत पोहोचतो. देवीला भक्तिभावाने नमस्कार करू आणि मंदिरातून बाहेर येऊ. परिसरात थोडी वेळ विश्रांती घेऊन भक्तियुक्त शांतीचा आनंद घेऊ आणि मग पुढे निघू. वाटेत जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये थांबलो. रेस्टॉरंटच्या गॅलरीत दिसणारे अलकनंदेचे दृश्य पाहून मन मोहून गेले. आम्ही भरपेट जेवण करून येथून निघालो. उत्तराखंडच्या या यात्रेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता उखीमठमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि उखीमठमध्ये आल्यानंतर आम्ही ऑलरेडी बुकिंग करून ठेवलं होतं ते GMVNच्या रिसॉर्टमध्ये. आणि हे सुंदर रिसॉर्ट सुंदर लोकेशनवर स्थित आहे आणि या ठिकाणी बर्फाच्छादित डोंगरांचा जो आनंद आहे तो आनंद आपण या ठिकाणी बसून चहा कॉफी वगैरे घेऊन या ठिकाणी राहू शकतो आणि या निसर्गाचा आनंद आपण घेऊ शकतो. खाली आपल्याला अलकनंदा नदी आहे आणि त्याच्यावरच दरीच्या वर हे टेबल टॉपवर असलेलं उखीमठमधलं GMVNचं रिसॉर्ट अत्यंत सुंदर अशा लोकेशनवर आहे आणि इथल्या प्रॉपर्टीज देखील अतिशय सुंदर आहेत आणि सर्व सोयी युक्त आहेत. हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे आणि मंदाकिनी नदीचे नयनरम्य दृश्य येथे आपणाला अनुभवता येते. आम्ही रिसॉर्टमध्ये चेक इन केले आणि फ्रेश होऊन काही फोटो या सुंदर स्थळी क्लिक केले. हिवाळ्यात उखीमठमध्ये
पंचकेदारांचे वास्तव्य असल्याने या ठिकाणचे विशेष महत्त्व आहे. जास्त वेळ न दवडता लगेचच दर्शनासाठी आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये येऊन पोहोचलो. मंदिर अतिशय सुंदर असून हे मंदिर केदारनाथ मंदिराची प्रतिकृती वाटते. आम्ही पोहोचलो तेव्हा मंदिराच्या सायंकाळच्या आरतीची वेळ झाली होती. आम्ही भक्तिभावाने आरतीमध्ये सम्मिलित झालो. भगवान श्रीरामांचे पूर्वज राजा मांदता यांनी येथे भगवान शिवांना प्रसन्न केले होते. भगवान शिवांनी प्रसन्न होऊन ओंकार रूपाने त्यांना दर्शन दिले आणि म्हणूनच या मंदिराला ओंकारेश्वर असे नाव पडले. देवभूमी उत्तराखंड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि संध्याकाळच्या 6 वाजता आपण येऊन पोहोचलो आहोत. ते अलकनंदाच्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं एक ठिकाण जे म्हणजे ओखीमठ. भगवान श्रीकृष्णांचा नातू अनिरुद्ध आणि बाणासुरांची जी मुलगी आहे उषा यांचं लग्न या ओखीमठच्या ठिकाणी झालं होतं आणि म्हणून या ठिकाणाला उषा मठ असं म्हणत होते. कालांतराने हे उषा मठचं ओखीमठ होत गेलं आणि आज हे ठिकाण ओखीमठ या नावाने प्रचलित आहे. याच ठिकाणी पंचकेदार वसलेले आहेत आणि पंचकेदारांचं शीतकालीन जे वास्तव्य आहे ते शीतकालीन वास्तव्य या ठिकाणी आहे. तर हिवाळ्यामध्ये जर आपल्याला केदारनाथचं दर्शन घेता येत नसेल तर आपण या ठिकाणी येऊ शकता आणि भगवान केदारनाथांचं आणि इतर पंचकेदार आहेत त्यांचं दर्शन या ठिकाणी घेऊ शकता. भगवान ओंकारेश्वरांचे भक्तिभावाने दर्शन झाले ती भावना शब्दामध्ये व्यक्त होणे शक्य नाही. दर्शन घेऊन परत आम्ही GMUN रिसॉर्ट मध्ये आलो. मस्तपैकी जेवण करून छान झोपी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचे होते आणि भगवान तुंगनाथांना जाऊन भेटायचे होते. आता भगवान तुंगनाथांना भेटायची ट्रेकची आतुरता लागली होती, पण ते सारे पुढील व्हिडिओमध्ये. आता येथे थांबू. फिरत राहू, भेटत राहू. पुन्हा भेटू. धन्यवाद.